जर तुमच्या घरच्यांना वाटत असेल ना की तुम्हाला नॉनव्हेजच बनवता येत नाही म्हणून, तर त्यांना एक वेळेस असं चिकन फ्राय बनवून खाऊ घाला. मग बघा ते तुमचं कौतुकच करायचं थांबणार नाही. तर याला बनवायसाठी सगळ्यात पहिलं गरम कढईमध्ये तेल टाकून द्यायचं. तेल चांगलं गरम झालं का मग त्याच्यात बारीक कापलेला कांदा टाकून द्यायचा. मग कांद्याला चांगलं हलवून परतून घ्यायचं. कांदा चांगला परतला का मग त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकून तिला पण हलवून घ्यायचं. मग बारीक चिरलेले टमाटर पण त्याच्यात टाकून द्यायचं. त्याला पण चांगलं परतून घ्यायचं. टमाटर पण चांगलं परतलं का लगेच मसाले टाकायला घ्यायचे. आता मसाल्यामध्ये मी इथं वापरत आहे माऊली मसाल्यांचा काळा मसाला आणि गरम मसाला. हे मसाले एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत आणि ह्या मसाल्यांचा फक्त एक एक चमच भाजीमध्ये टाकलं ना तर दुसरा कोणताही मसाला वापरायची गरज नाही पडत. जर तुम्हाला पण यांचे मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून ऑर्डर करा किंवा ऑर्डर करण्यासाठी लिंक बायो मध्ये दिलेली आहे. आता कढईमध्ये एक चमच काळा मसाला, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाकून द्यायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं. मसाले चांगले मिक्स केल्याच्या नंतर त्याच्यात शिजलेलं चिकन टाकून त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. वरून थोडंसं चिकन शिजलेलं खारं पाणी टाकून त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता शेवटला याच्यावर बरीचशी कोथिंबीर टाकून घ्यायची. मस्त मिक्स करून घ्यायचं. आता आपलं चिकन फ्राय बनवून तयार आहे. त्याला लगेच गरमागरम एका प्लेट मध्ये सर्व्ह करून घ्यायचं. मस्त वरून लिंबू पिळायचं, एन्जॉय करायचा. तर तुम्ही पण ही चिकन फ्रायची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा. तुम्हाला ही चिकन फ्राय कसं वाटलं ते कमेंट मध्ये सांगायचं. मला अजिबात विसरू नका.